तर आज आपण सकाळ सकाळीच केलं आहे थेट मारुतीचं दर्शन. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आपण सकाळ सकाळ उठलो 4 वाजता आणि थेट गेलो काकड्याला. आणि तिथं काकडा वगैरे चालू होता, म्हणलं आपण बी जण काम होतं म्हणलं आपलं. मग मी गेलो मस्त काकड्याला. तिथं महाराज वगैरे होते, तेजस महाराज कसे व्हायचे. त्याच्यानंतर आपण पण म्हणलं थोडंसं आरती वगैरे वाजवायला पाहिजे, म्हणून तेजस महाराजांना बसवलं. बघा मी कसं वाजवतो. तर त्या ठिकाणचा काकडा वगैरे झालो, आपण आलो बाहेर. बाहेर आल्याच्या नंतर मस्त सकाळ झाली होती. तर आपल्याला भेटले पुण्यावरून आले ते मुकुंदराव म्हणजे आपले जुने मित्र. तर मित्र भेटले म्हणलं, ते म्हणले चला आपल्या इथं आलेले आहेत पाहुणे, त्यांना जरा शेतात घेऊन जाऊन येऊ म्हणलं. मग हे आले होते त्यांचे मावस भाऊ वगैरे, मग त्यांना घेऊन आम्ही निघालो थेट शेतात. जाताना मस्त बाळूमामाचं दर्शन केलं, इथं मंदिर होतं. तेवढ्यातच आपल्या केली ट्रॉफिक जाम मस्त मेंढ्याने. तर बाळूमामा दर्शन झाले म्हणलं, मेंढ्या बी आपल्याला भेटल्यात. मग मेंढ्याला बघून बिगून त्यांनी जाम केली. म्हणलं आपण थोडा वेळ थांबलो. त्याच्यानंतर आपण गेलो त्यांच्या थेट शेतामध्ये. त्यांच्या शेतामध्ये काहीतरी कापूसाचं वगैरे काम चालू होतं. त्याच्यानंतर आपण हे पाहुणे गेले ते बघायला, म्हणलं आपण त्यांच्या संग गेलो. आता शेतात वगैरे बघून बिगून झाल्याच्या नंतर ते बी बऱ्याच दिवसातून पुण्यावरून आला होता, म्हणल्यावर कापूस वगैरे बघून आम्ही निघालो थेट गावाकडे. आता जाता जाता हे पिकअपने मस्त धुराळा केला. मग म्हणलं याला, म्हणलं दामानीच घे रे बाबा, म्हणलं सगळं पांढरं धोट व्हायचं, कारण की आधीच आपले चेहरे काय. घरी येऊन आराम वगैरे केला. त्याच्यानंतर आपल्याला झालं ना उशीर उठायला झोपेतून, कारण की मम्मीने आपल्याला जायचं होतं कापूस आणायला. मम्मीने फोन वगैरे केला. तर म्हटलं आता काय नाही, गेल्यावर काय खरं नाही आपलं. पण बरं झालं मम्मी तिकडे फोनवर बोलत होती म्हणून काहीतरी वाटलं नाही, कारण की आपल्याला कोणी काय बोललं नाही. त्याच्यानंतर कापसाचा भोत उचलला की लगेच आपण निघालो थेट गावाकडे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कशा असते सांगायचा, कमेंट बिमेंट करीत जरशी. तर आपण एकटाच भोत घेऊन निघालो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका, आणि फॉलो पण नक्कीच